प्रोबेशनरी कॅन्डिडेट जे आहेत पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्राबाबत आम्हाला दस्तावेज घेऊन बोलवलेलं होतं। विभागीय आयुक्त जे आहेत त्यांनी जिल्हाधिकारी महोदय यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्याप्रमाणे जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे त्यांचं पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आमच्याकडे जे उपलब्ध कागदपत्र आहे त्याच्यानुसार त्यांना अहवाल तयार करून देणार आहोत। आजच आमच्याकडे जे जावक नंबरची नोंद होती त्याचे सर्व मूळ जे कागदपत्र आहेत आणि ज्याच्या आधारे प्रमाणपत्र देण्यात आलेलं होतं ते सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत आणि त्याच्यावरून आम्ही एक त्यांना संक्षिप्त रिपोर्ट तयार करून आजच जिल्हाधिकारी महोदय यांना सादर करणार आहोत आणि जिल्हाधिकारी महोदय तो रिपोर्ट विभागीय आयुक्तांना सादर करणार आहेत। वैद्यकीय मंडळामध्ये त्यावेळेस तत्कालीन जे सदस्य होते त्याच्यापैकी 3 सदस्य आज आपल्या जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहे, त्यांनाही सोबत घेऊन आलेलो आहे आणि त्यांचाही व्यक्तिगत लेखी खुलासा आपण त्याबाबत घेणार आहोत आणि त्याला वरती कव्हरिंग लावून जिल्हाधिकारी महोदय यांना सादर करणार आहोत। सर, आज असे प्रकरण समोर नाही, आमच्याकडे जे नावं आहेत दोन्ही प्रमाणपत्रावरती एकच नाव आहे आणि आम्ही जेव्हा प्रमाणपत्र देतो तेव्हा त्याला आधार कार्ड पुरावा म्हणून घेतो आणि जे आधार कार्ड आमच्याकडे सादर केलं होतं आणि ती व्यक्ती तीच होती याची खात्री करूनच प्रमाणपत्र तत्कालीन वैद्यकीय मंडळाने दिले आहे। तत्कालीन वैद्यकीय मंडळामध्ये डोळ्यांच्या याच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर जे होते डॉक्टर संजय रासकर होते, त्याच्यानंतर मेंबर सेक्रेटरी जे होत्या त्या डॉक्टर धोंडे मॅडम होत्या आणि त्यावेळेस ॲक्टिंग सिव्हिल सर्जन जे होते डॉक्टर बापूसाहेब गाडे होते 2018मध्ये आणि 2021मध्ये तेव्हा त्यांची मानसिक आरोग्यासाठी तपासणी केली तेव्हा डॉक्टर गाडेकर म्हणून सायकॅट्रिस्ट होते आणि सिव्हिल सर्जन जे होते ते डॉक्टर प्रदीप मोरंबीकर होते। डॉक्टर प्रदीप मोरंबीकर हे 2 वर्षापूर्वीच सेवानिवृत्त झालेले आहेत। काढा कोड नाही आहे आणि सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत।